नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोस्ट विभागातील भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे जे प्रश्न आहेत ते आज आपण विथ स्पष्टीकरण पाहणार आहोत। यामध्ये जीकेचे आणि गणिताचे प्रश्न, विशेषतः गणिताचे प्रश्न जर आपण पाहिले तर मित्रांनो आपल्याला समजून येईल की गणिताचा अशाही पद्धतीने अभ्यास केला जातो। कमी वेळेमध्ये आपण फक्त 8 टाईप जरी केले, एका चॅप्टरचे 8 ते 10 टाईप जरी केले तरी 100 गणित करण्याच्या बरोबरीने आपला अभ्यास होऊ शकतो। तर हे संपूर्ण जे काही आपण महत्त्वाचे म्हणत आहोत, मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा प्रॉमिस केलेला आहे की तुम्ही फक्त 7000 प्रश्न जर केले तर तुम्हाला जगामध्ये किंवा असा कोणताही मायकलाल नाही की तुम्हाला या पोस्ट विभागातील भरतीपासून अडवू शकतो। आता तुम्ही म्हणाल यामध्ये तुमचा काहीतरी स्वार्थ असेल, तर बिलकुल नाही। तुम्ही सुद्धा तुमचे 7000 असे प्रश्न काढा जे की तुम्हाला ते प्रश्न केल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स येईल की ते प्रश्न केल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही। कारण मित्रांनो आपल्याला 100 पैकी 100 मार्क घ्यायची नाही, तेवढा वेळही नाही आपल्याकडे। कारण भरती जर डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जरी म्हटलं तरी आपल्याकडे हार्डली 2.5 ते 3 महिने आहेत। आपण कन्सिडर करायचा आपला जो सिलेबस आहे तो 2.5 महिन्यामध्ये कसा कव्हर करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी बनवायची आहे। आता आपण प्रश्न पाहणार आहोत, परंतु प्रश्न पाहण्याअगोदर आपल्याला विश्वास वाटला पाहिजे की आपण जे प्रश्न पाहत आहोत किंवा आपण जे मटेरियल सध्या रेफर करत आहोत ते मटेरियल किती ताकदीचं आहे किंवा कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे, यशापर्यंत घेऊन जाण्याची त्यामध्ये ताकद आहे किंवा नाही। तर मित्रांनो पोस्ट विभागाने स्पष्टपणे पेपर 1चा सिलेबस आपल्याला दिलेला आहे, जनरल अवेअरनेस। त्यामध्ये इंडियन जिओग्राफीचे आपल्याला सांगितलेलं आहे की 4 ते 8 प्रश्न येतील। जर इंडियन जिओग्राफीचे 4 ते 8 प्रश्न येणार असतील आणि आपल्याला माहिती ही पोस्ट विभागाची भरती आहे, जर आपण त्यासाठी 5000 जर प्रश्न अभ्यासले, जर आपण त्यासाठी जर 5000 असे प्रश्न अभ्यासले म्हणजे इंडियन जिओग्राफीसाठी 1000 प्रश्न, त्यानंतर सिविक्ससाठी म्हणजे त्यामध्ये नागरिकशास्त्राचा जास्तीत जास्त वाटा असेल, त्यामध्ये इतर जे कलम आहेत ती कलम शिवाय राज्यघटनेची इतर जे काय आपल्याला चॅप्टर आहेत छोटे मोठे जे की पोस्ट विभाग भरतीसाठी यापूर्वी अभ्यासले गेलेले आहेत, यापूर्वी विचारले गेले आहेत। मग ग्रामीण डाकसेवक असेल, पोस्ट विभाग असेल, मेल गार्ड असेल किंवा MTS असेल, तर त्याचे 1000 प्रश्न, याचे 1000 प्रश्न, याचे 1000 आणि याचे 1000 असे टोटल 5 सेक्शनचे। कारण यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक सेक्शनचे टॉपिक टू बी कवर्ड 4 ते 8 क्वेश्चन्स फ्रॉम ईच टॉपिक, म्हणजे 4 ते 8 प्रश्न ईच टॉपिकचे जर येणार असतील, टोटल 30 प्रश्न येणार असतील। 30 प्रश्नासाठी जर तुम्ही 5000 प्रश्न इम्पॉर्टंट जे की पोस्ट विभाग भरतीसाठी येणार आहेत असे जर प्रश्न अभ्यासले तर मला सांगा मित्रांनो असा कोणता प्रश्न असेल किंवा असा कोणता आपल्याला अडथळा असेल जे की या 1500 भरतीपासून तुम्हाला वंचित ठेवू शकेल। तर असं एकही मित्रांनो गोष्ट अडथळा असणार नाही। त्याच पद्धतीने बेसिक अरिथमेटिक असेल, रिझनिंग असेल, त्याचे सुद्धा आपण करणार आहे 600 आणि 400 प्रश्न रेडीमेड मटेरियल आपल्याला देणार आहे विथ टाइम आणि विथ एक्सप्लेनेशन। मित्रांनो प्रश्न तर खूप भेटतील, परंतु एक्सप्लेनेशन नुसार देणारा आपला एक्झामड यूट्यूब चॅनल असा एकमेव असेल की जे विथ एक्सप्लेनेशन आपल्याला त्याची ट्रिक, त्याचं जे काय इझी मेथड असेल, गणिताचे असेल किंवा जीकेचे असेल, ती आपल्याला प्रोव्हाइड करत आहे अगदी कमी किमतीमध्ये, म्हणजे फक्त 240 रुपयामध्ये। मित्रांनो हे सर्व यामध्येच काय असणार आहे तर 40 ऑनलाईन टेस्ट सुद्धा आपल्याला काय करणार आहेत, प्रोव्हाइड करणार आहे। जर आपल्याला मित्रांनो हे परचेस करायचं असेल तर आपण काय करायचं आहे, या व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, आपल्याला हे संपूर्ण मटेरियल मी काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे। तर मित्रांनो MTS पोस्टमन मेल गार्ड रिक्रुटमेंट 2020, तर मित्रांनो हे जे काय आपल्याला दिसत आहे तर अशी जी काय आपल्याला आग पाहिजे, एनर्जी पाहिजे, उत्साह पाहिजे, तर कुठं मित्रांनो आपण यामध्ये निभाव लागणार आहे। कारण जरी 1500 जागा असल्या तरी लाखो फॉर्म येऊन पडलेले आहेत, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे। आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या या सिच्युएशनमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे, हजारो आपल्या तरुणांचे जॉब गेलेले आहेत आणि ते सर्वजण आता या भरतीवरती तुटून पडलेले आहेत। त्यामुळे आपण सुद्धा मागे पाहायचं नाही, आपण सुद्धा यामध्ये कुठेही कमी राहायचं नाही। तर पहिला प्रश्न पाहूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी टाइम अँड वर्क यावरती जे प्रश्न आहेत ते पहा मित्रांनो, कारण विथ एक्सप्लेनेशन आपण याच व्हिडिओमध्ये देणार आहोत। टाइम अँड वर्क वरचे प्रश्न यामध्ये येणार आहेत, आपण पाहू शकता टाइम अँड वर्क त्यावरचे। आज जर व्हिडिओ हा पाहिला तर मित्रांनो आपलं टाइम अँड वर्क कव्हर होण्यास अगदी मित्रांनो काहीही सुद्धा कमी राहणार नाही, यावरती विश्वास ठेवा। आणि आज लसावी पद्धत सांगणार आहे, ती लसावी पद्धत सुद्धा अगदी जबरदस्त असणार आहे, त्यासाठी की तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसणार आहे।
तर पहा, लोकसभेचे सभापती खालीलपैकी कोणास राजीनामा देतात. आता हा प्रश्न आपण का पाहतो, तर आता आपण पाहिलं की सिविक्स हा चॅप्टर 4 ते 8 प्रश्न मिळवून देणार आहे आपल्याला. 4 ते 8 मार्काचे आपल्याला यावरती प्रश्न येणार आहेत. मग यावरती आपण 1000 प्रश्न का अभ्यासू नयेत, तेही टू द पॉईंट सिलेबसला धरून. कारण आपल्याला ते 4 ते 8 प्रश्नाची व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला कमीत कमी 75 किती 75 ते 80 एवढं टार्गेट धरून चालायचं आहे. कमीत कमी म्हणतोय मित्रांनो, जास्त पडेल तर वेल अँड गुड, आपलं फायनल सिलेक्शन पक्का असेल. परंतु कमीत कमी 75 मार्क या पेपर 1 मध्ये आपल्याला पडायलाच पाहिजेत. जर नाही पडले तर मित्रांनो, आपण पेपर संपल्यानंतरच आपण कन्सिडर करा की आपण या परीक्षेसाठी पात्र आहात किंवा नाही. तर कोणास राजीनामा देतात, तर याचं योग्य उत्तर आहे उपसभापती. आता हे जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण मी वाचून दाखवणार नाही, कारण मला लवकरात लवकर पोहोचायचं आहे गणिताच्या प्रश्नाकडे. कारण गणिताचे प्रश्न आपल्याला समजण्यास बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडंसं किचकट जातात. त्यामुळे आपण गणिताच्या प्रश्नापर्यंत लवकर कसं पोहोचू हे प्रश्न कंप्लीट करून ते आपण पाहणार आहोत. आणि त्याचं अगदी डिटेल एक्सप्लेनेशन गणिताचे प्रश्न आपण पाहणार आहोत. भारताचे राष्ट्रपती राज्यसभेचे किती सदस्य नामित करू शकतात किंवा करतात, तर याचं उत्तर आहे 12 सदस्य. कारण आपल्याला माहिती आहे राज्यसभा ही काय आहे, संसदेची उच्च सभा आहे, जी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते. त्याचे सदस्यत्व जास्तीत जास्त 250 सभासदांकरता निश्चित केले गेले आहे, ज्याकरता 238 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींनी निवडले आहेत. तर साहित्य, विज्ञान, कला किंवा समाजसेवेतील उत्कृष्टतेमुळे 12 सदस्य, पहा स्पष्टीकरणासह सर्व आपल्याला उत्तर भेटलेले आहे. 12 सदस्य काय आहेत, राष्ट्रपतीकडून काय केले जातात, नेमले जातात. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. अगदी आपण त्याच टॉपिकवरचे, कारण 25-100 प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, व्हिडिओ पॉप्युलर होऊ शकतो मित्रांनो. परंतु आपल्याला 20 आणि 25 किंवा 100 प्रश्नाने भागणार नाही. आपल्याला असले हजारो प्रश्न पाहावे लागतील, जेणेकरून आपल्याला आपला एवढा कॉन्फिडन्स बूस्ट होईल एक्झामच्या अगोदर की कोणताही प्रश्न आला तरी आपण बिलकुल गडबडून जाणार नाही. भारतीय संविधानावर शेवटी विधानसभा सदस्यांनी स्वाक्षरी केली. तर आपल्याला हे स्टॅटिकचा प्रश्न आहे, तारीख सांगायची आहे. तर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान समितीच्या सदस्यांनी स्वाक्षरी केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी काय झालं, ते अंमलात सुद्धा आलं. मणिपूर व त्रिपुरा कोणत्या वर्षात संपूर्ण भारताचे राज्य बनले, तर मणिपूर व त्रिपुरा, तर आपण पाहू शकता ऑप्शन नंबर सी 1972. त्रिपुरा आणि मणिपूर मेघालय उत्तर पूर्व प्रदेश अधिनियम 1971च्या अंतर्गत 21 जानेवारी 1972 रोजी भारताची पूर्ण विकसित राज्य काय झालेले आहेत, बनलेले आहेत. आता ही सेंट्रलचा जॉब असल्यामुळं आपल्याला जर जॉग्राफी, इंडियन जॉग्राफी दिलेला आहे, तसं सिविक्स अभ्यासायचं असेल तर ती तर पूर्ण राज्यघटना आपल्याला भारतासाठीच अनुभवावी लागेल. शिवाय आपल्याला काय दिलेलं आहे, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल, तर ते सुद्धा काय करायचं आहे मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्याला भारताचा अनुभवायचा आहे. कारण ही सेंट्रलचा जॉब आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हे संपूर्ण 7000 प्रश्न बनवलेले आहेत. पुढील पैकी कोणते नागरिकांचे मूलभूत कर्तव्य नाही, तर मूलभूत कर्तव्यामध्ये भरपूर वेळेस आपण गडबडून जातो, तर ते सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो. सरकारबद्दल आदर असायलाच पाहिजे, परंतु ते मूलभूत कर्तव्य नाही हे लक्षात घ्या. सरकारचा आदर करणे मूलभूत कर्तव्य नाही. एकूण किती कर्तव्य आहेत असं जर विचारलं तर एकूण 11 कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य जे काय 42व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न पाहूया. हे सर्व आपण सिविक्स या अंतर्गत, म्हणजेच आपण काय पाहत आहोत, राज्यघटना अंतर्गत किंवा नागरिकशास्त्र म्हणा त्या अंतर्गत जे की आपल्याला पोस्टाने ठरवून दिलेला सिलेबस आहे. त्यामुळे एकही प्रश्न आपला व्यर्थ नाही, आपला 1 मिनिट सुद्धा वाया जाणार नाही याची आपण काळजी घेत आहोत. कारण आपल्याकडे वेळ नाही आहे वाया घालवण्यासाठी. 2.5 महिने आहेत, फापड पसारा करत बसू नका. आपल्याला UPSC क्रॅक करायची नाही हे लक्षात घ्या. आपल्याला फक्त पोस्ट विभागातील भरतीसाठी 100 पैकी 80 मार्क किंवा 75+ मार्क कसे मिळतील हे पाहायचं आहे. खालीलपैकी कोण भारतीय लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाची निवड करतो, तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सी, ऑप्शन सी, लोकसभेचे अध्यक्ष. ठीक आहे, लोकसभेचे अध्यक्ष काय करतात, याची निवड करतात. पुढचा प्रश्न पाहूया. हे PDF मी आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे, त्यामुळे ते स्पष्टीकरण आपण जास्तीत जास्त जे काही वाचण्याचं आहे, समजण्याचं आहे ते आपण पाहून घ्या. आपण डायरेक्ट मॅथचे जे हार्ड प्रश्न आहेत त्याकडे जाणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ कोणीही पॉज करू नका, व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, कारण एक यातला प्रश्न महत्त्वाचा आहे. विभागीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करते? विभागीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्री हे काय करतात, कार्य करतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण.
प्रेसचे स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमाखाली आहे? आता प्रेस असेल किंवा आपण जे काही संचार रिलेटेड प्रश्न असतील ते सर्व इम्पॉर्टंट आहेत, कारण पोस्ट विभागाची भरती आहे, साहजिकच त्या रिलेटेड आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नसुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. तर प्रेसचे स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनेचे कोणत्या कलमाखाली आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक लेख 19, कलम 19. तिथं चुकून लेख झालेला आहे, तर आपण त्याला कलम सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. कलम 19 नुसार काय आहे याचं स्वातंत्र्य आहे. राज्यातील कार्यकारी सत्ता राज्यपालांवर सोपवण्यात आली आहे असे पुढीलपैकी कोणते लेख सांगते किंवा कोणते कलम सांगते? तर कलम अनुच्छेद 154. ठीक आहे. 154 हे काय सांगते आपल्याला? जे की राज्यातील कार्यकारी सत्ता राज्यपालांवर सोपवण्यात आलेली आहे असं सांगतं. आता आपल्या राज्यपालात महाराष्ट्रामध्ये खूप काही उलाढाली झाल्या, तर त्या अनुषंगाने सुद्धा ही भरती महाराष्ट्रातली आहे हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्रावर आधारित आपल्याला प्रश्नसुद्धा तयार करावे लागणार आहे. त्यामुळं आता राज्यपाल, मुख्यमंत्री याचं भरपूर काय आपला वाद तयार झाला होता, त्या अनुषंगाने आपण हा प्रश्न ॲड केलेला आहे. करंटशी रिलेटेड सुद्धा आपल्याला बाबी पाहायच्या आहेत मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या घटनात्मक दुरुस्तीने अध्यक्षांना भारतीय संविधानाचे अधिकृत हिंदी भाषांतर प्रकाशित करण्यास अधिकृत केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. तर पुढचं आपण पाहूया 55. आता याचे प्रत्येक जे ऑप्शन आहे ते प्रत्येक ऑप्शनचं काय आहे? समजा 55वी जी काही घटना दुरुस्ती झालेली आहे ती कशा संबंधी झाली, 56वी कशा संबंधी झाली, ठीक आहे, 57वी कशा झाली, तर त्याचं सुद्धा आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे की 55व्या घटना दुरुस्तीने काय झाले? अरुणाचल प्रदेशचे राज्य झालेले निर्माण. त्यानंतर 56वे दिलेलं आहे आपण. ठीक आहे. 56वे काय? गोवा नवीन राज्य स्थापन करणे आणि दीव दमन यांचे विभाजन, ह्याचे जे काही डिटेलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन सुद्धा आपल्याला एका प्रश्नाचे आपल्याला 4-5 प्रश्नामध्ये काय होणार आहे? कन्व्हर्टन होणार आहे. ठीक आहे. संपूर्ण आपण याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि असंच ॲज इट इज त्याचे काय 7,000 प्रश्न आहेत ते आपल्याला असेच प्रकारे मिळणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे तो आपण त्याचेच स्पष्टीकरण सध्या पाहत आहोत. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. यानंतर महत्त्वाचे जे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, ते पाहायचं आहे की गणिताचे प्रश्न. ठीक आहे. तोपर्यंत आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते न पाहण्यासाठी आपण काय करायचं आहे मित्रांनो, पुढं आपल्याला स्किप करायचं आहे. ठीक आहे. भारतीय स्वातंत्र्य कायदा खालीलपैकी कोणत्या योजनांचा परिणाम होतो? भारतीय स्वातंत्र्य कायद्यावर खालीलपैकी कोणत्या योजनांचा परिणाम होतो? तर कोणत्या योजनांचा परिणाम होतो? तर माउंट बॅटन योजना. 1947 रोजी काय झालं? व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी विभाजन योजना मांडली, ज्याला माउंटबॅटन प्लॅन म्हणून सुद्धा ओळखले जाते. ही योजना काय? काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी स्वीकारली आणि 1947मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या रूपाने ही योजना काय झाली? लागू करण्यात आली. माउंटबॅटन योजना किंवा माउंटबॅटन प्लॅन. ठीक आहे. माउंटबॅटन प्लॅन. खालीलपैकी कोणते विधान संविधान सभेबाबत चुकीचे आहे? तर थोडंसं हाय लेवलचे प्रश्नसुद्धा आपल्याला पाहावे लागतील. तर ऑप्शन नंबर बी जे आहे की हे सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या आधारे निवडले गेले, तर हे चुकीचं आहे. संविधान सभेबाबतचे हे जे काय विधान आहे ते चुकीचं आहे. संविधान सभा ही सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीच्या आधारे, जे की प्रौढ मतदानाच्या आधारे नव्हे तर काय अप्रत्यक्ष निवडणुकीच्या आधारे काय केलं? प्रांताच्या विधानसभेद्वारे निवडले गेले. प्रौढ मताधिकारांवर आधारित थेट निवडणुकीची पद्धत मतदारसंघाच्या स्थापनेत वापरली जात नव्हती, हे सुद्धा लक्षात घ्या. संविधान सभेच्या मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी खालीलपैकी कोण नव्हते? तर मसुदा समितीमध्ये आता हे सर्व सिविक्स अंतर्गत आपण पाहत आहोत मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्या. तर 7 जे सदस्य होते त्यापैकी खालीलपैकी कोण नव्हते असं सांगितलेलं आहे? तर जी.व्ही. मावळणकर हे जे काय आहेत ते नव्हते, हे सुद्धा लक्षात घ्या. उत्तर नंबर डी आहे. संविधान सभा जी होती त्याच्या मसुदा समितीमध्ये जे सदस्य होते ते मसुदा समिती मेंबर सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर एन गोपालस्वामी अय्यर, अल्लादी कृष्णस्वामी इत्यादी होते. तसंच हे ऑप्शनमध्ये जे बाकीचे 3 होते ते सुद्धा त्यामध्ये होते. अशा प्रकारे हे होते. यात जे काही माळवणकर हे उत्तर होते ते त्या समितीमध्ये नव्हते, लक्षात घ्या. यानंतर ऑप्शन नंबर आपण प्रश्न क्रमांक 19 पाहूया. घटनेचे भाग व त्या संबंधित पदव्या खालीलपैकी कोणते योग्य नाहीत? जे ऑप्शन आहेत ते खालीलपैकी कोणते योग्य नाहीत? घटनेचे भाग आपल्याला काय करायचे? जोड्या जुळवायच्या आहेत. ठीक आहे. जोड्या जुळवायच्या आहेत की उत्तर 1 आहे भाग 12वा, तो चुकीचा आहे. कारण भाग 12वा जो आहे तो काय सांगतो? संघ आणि राज्य यामधील काय सांगतो? संबंध दर्शवतो. भाग 11वा जो आहे काय सांगतो? संघ आणि राज्यामधील काय दर्शवतो? तर संबंध दर्शवतो. भाग 11. ठीक आहे.
भाग 12वा आहे ते चुकीचं आहे. कारण आपण जर पाहिलं तर भाग 11वा जो आहे तो काय सांगतो, संघ आणि राज्य यामधील संबंध सांगतो. भाग 1 काय सांगतो, तर संघ, राज्य आणि त्यांचे क्षेत्र. भाग 2 काय सांगतो मित्रांनो, नागरिकत्वाबद्दल सांगतो. तसंच हे जे भाग आहेत, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क, त्यानंतर 4 मध्ये काहीतरी मार्गदर्शक तत्वे सांगितलेले आहेत, नंतर 4क मध्ये मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगितलेले आहेत, 6 मध्ये काय सांगितलेलं आहे, घटक राज्य सांगितलेलं आहे. ठीक आहे, याचं सुद्धा आपल्याला स्पष्टीकरण आपण सांगू. त्यानंतर 8 मध्ये संघ, राज्य, त्यांचे केंद्रशासित प्रदेश, पंचायत राज 9 मध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हे जे काय सांगितलेले ऑप्शन आहेत, बाकी सर्व काय आहेत, भाग बरोबर आहेत. ठीक आहे, भाग जे आहेत ते काय आहेत, बाकी बरोबर आहेत. त्यानंतर आपल्याला जो भाग ऑप्शन नंबर 1 जो दिलेला आहे, भाग 12वा, तो काय आहे, चुकीचा आहे. ठीक आहे, हे भाग सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपण जर राज्यघटना पाहिली तर त्याचा हा आत्मा असल्यासारखंच आहे मित्रांनो. कारण यावरती जास्तीत जास्त कलम असतील, मूलभूत अधिकार असतील, मूलभूत कर्तव्य असतील, यावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला पाहायला भेटत असतात. त्यामुळं याचं ऑप्शन जो आहे तो काय योग्य कोणते नाही असं विचारलं आहे, तर भाग 12वा हा नाही. कारण संघ आणि राज्यामधील संबंध हा जो काय आहे तो काय आहे मित्रांनो, आपल्याला भाग 11 मध्ये पाहायला भेटतो. भाग 11 मध्ये आपल्याला पाहायला भेटतो, त्यामुळे ते चुकीचं आहे. आता शेवटचं पाहूया आपण, प्रस्तावनेला कोणी, खालीलपैकी कोणी राज्यघटनेचे ओळखपत्र असे म्हटलेले आहे. तर प्रस्तावनेला राज्यघटनेचे ओळखपत्र कोणी म्हटलेलं आहे, N.K. पालखीवाला. N.K. पालखीवाला यांनी राज्यघटनेचे ओळखपत्र असं म्हटलेलं आहे. तर हे सर्व जे काय आहे ते राज्यघटनेसंबंधीच आपल्याला ऑप्शनसुद्धा पाहायला भेटले. तर आता आपण जाऊया मित्रांनो गणिताच्या प्रश्नाकडे. ठीक आहे, एवढ्या वेळ झालं आपण आतुरतेने वाट पाहत होता, जे की आपल्याला काय पाहायचं होतं, गणिताचे प्रश्न आणि त्याही मध्ये टाईम अँड वर्क त्यावरचे प्रश्न. आता काय करायचं आहे, आपण पटकन पेन अँड पेपर, कारण इझी टू मॉडरेट आपण हे प्रश्न घेतलेले आहेत आणि आपण ज्यावेळेस आता क्विज ऑलरेडी चालू झालेले आहेत, अजूनही तुम्ही पार्टिसिपेट झाला नसाल तर मित्रांनो या व्हॉट्सअप नंबरवरती आपण पार्टिसिपेट व्हा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, जवळपास मित्रांनो हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. आपण सुद्धा लाभ घ्या, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी त्या अनुषंगाने नाही. कारण ही जी काही क्विज दिली होती, जवळपास 10 ते 15 प्रश्न आपण टाइम अँड वर्कचे दिले होते, त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मित्रांनो क्वेश्चन गलत आहेत. तर आपल्याला तयारी त्या लेवलची ठेवायची आहे की कमीत कमी बेसिक टू मॉडरेटमध्ये आपण एकही प्रश्न मिस करता कामा नाही. हा जर हाय लेवल आलं तर मात्र मित्रांनो आपण तिथं कोणीही असला, भले तो UPSC फायनलमध्ये जर आपण इंटरव्ह्यूमधला जर कॅन्डिडेट असला तरीसुद्धा त्याला प्रत्येक गणिताचे प्रश्न जमतोच असं नाही. परंतु आपल्याला काय करायचं आहे, इझी टू मॉडरेट जरी आलं तरी कमीत कमी तेवढ्यामध्ये आपलं एवढं प्रावीण्य मिळवायचं की एकही प्रश्न आपला जाता कामा नये. ठीक आहे, एकही प्रश्न आपला त्यात जाता कामा नये. तर प्रश्न क्रमांक 1 पहा काय दिलेला आहे, सीता एक काम 20 दिवसात पूर्ण करते, गीता तेच काम 30 दिवसात पूर्ण करते, तर दोघी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, पटकन सोडवा आणि लगेचच आपल्या या व्हिडिओला काय करा, सुरुवात करा. तर पहा आता आपण हा व्हिडिओ आपण चालू आहे त्यामुळे लगेचच कंटिन्यू करूया. तर अगदी सोपी पद्धत आहे, लसावी पद्धत आहे शिकण्यासाठी. तर अत्यंत महत्त्वाचं हे गणित आहे, कारण सोपं गणित आहे त्यामुळे तुम्हाला हे मित्र लगेच समजून येईल. काय करायचं, असं जर गणित असेल तर मांडणी करायची कायची, कशी मांडणी करायची पहा. काय दिलेलं आहे, सीता एक काम काय करतात 20 दिवसात पूर्ण करते, गीता 30 दिवसात पूर्ण करते. मग सीताचं काम इथं लिहायचं, गीताचं काम इथं लिहायचं, दोघांचा हा काय करायचा, लसावी घ्यायचा. लसावी कसा घ्यायचा मित्रांनो, तर लसावी घेण्याची सोपी पद्धत म्हणजे काय करायचं, जी मोठी संख्या आहे, मोठी संख्या कोणती आहे, 30 आहे, तर 30चा पाडा म्हणत जायचं, 30 एके 30. छोटी संख्येने त्याने भाग जातो का पाहायचं, 20ने भाग जातो का, तर नाही भाग जात, म्हणजे तो लसावी नाही. 30 दोन्ही 60, तर 60ला काय होतो, 20ने पण भाग जातो, 30ने पण भाग जातो, 30च्या तर पाड्यात आहेच, 30 दोन्ही 60, म्हणून तिथे थांबायचं, 20ने भाग जातो का पाहायचं, तर तो त्यांचा लसावी झाला. तो या गणितामध्ये लसावी न म्हणता त्याला काय म्हणायचं, एकूण काम म्हणायचं. त्यांना दोघींना पार पाडण्याचं ते काय करायचं, एकूण काम म्हणायचं. त्यानंतर काय करायचं, आपल्याला आता त्यांची क्षमता काढायची. आता काय काढायची, त्यांची जे काय आहे ती क्षमता काढायची, कॅपेबिलिटी काढायची, त्यांची काम करण्याची ॲबिलिटी काढायची. ठीक आहे, त्यांची पॉवर काढायची. तर कसं काढायचं, हे जे आपण लसावी आलेला आहे तो काय करायचा, त्याला काय करायचं, एक वेळेस 30ने भाग द्यायचा, आपल्याला गीताची काम करण्याची क्षमता भेटेल. 30ने भाग दिला तर किती आलं ते आपल्याला उत्तर, 30 दोन्ही 60, तर 2 ही काय झाली, गीताची क्षमता झाली. तसंच काय करायचं, या सीताने सुद्धा काय करायचं, ह्या 30ला 60ला काय करायचं, भाग द्यायचा, म्हणजे काम करण्याची क्षमता काय होईल, याची निघून जाईल. तर सीताची क्षमता काय आली, 3 आली. बरोबर आहे, सीताची क्षमता जास्त पाहिजे होते, कारण सीता तेच काम 20 दिवसात पूर्ण करते, म्हणजे सीताची ताकद जास्त आहे आणि गीताला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, म्हणजे नक्कीच तिच्यापेक्षा काय आहे, ती त्याची क्षमता कमी आहे. ठीक आहे, आपल्याला काय म्हटलंय, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. टोटल काम किती आहे मी तुम्हाला आता सांगितलं, तर टोटल काम किती आहे, 60 आहे.
टोटल काम किती आहे मित्रांनो 60 आहे. आता दोघी मिळून म्हटल्यानंतर काय करायचं आहे 3 आणि 2 3 आणि 2चं काय करायची बेरीज करायची. ठीक आहे. टोटल काम किती आहे 60 आहे. दोघी मिळून म्हटल्यामुळं काय करायचं 3 आणि 2 त्यांची क्षमता काय करायची फक्त अधिक करायची. ठीक आहे. मग किती आलं 5 1 5 5 2 10 म्हणजे उत्तर किती आलं 12 हे काय झालं उत्तर आलं. तर अशा पद्धतीने आता तुम्हाला वाटेल की दुसरी पण खूप सोपी पद्धत आहे, ट्रॅडिशनल पद्धत आहे, पण मित्रांनो विश्वास ठेवा जसं जसं तुम्ही या गणितामध्ये किचकटपणाकडे जाल तशी तशी ही पद्धत जी आहे ती तुम्हाला सोप्या पद्धतीकडे आणि कमी कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला सोडवून येईल. तर आपलं उत्तर बरोबर आहे 12 हे काय दिवस लागतील त्यांना. ठीक आहे. चला आता पुढचं गणित घेऊया. प्रत्येक टाईपचं वेगवेगळं गणित आहे आणि याच टाईपने आपल्याला हे सर्व काय करावं लागणार आहेत गणित सोडवायचे आहेत. कोणतीही दुसरी टाईप वापरायची नाही. कितीही गणित किचकट होऊ द्या, एकच मेथड, कोणताही फॉर्म्युला नाही, कोणताही काही नाही, फक्त समजून घ्या. PDF डाउनलोड करा, टेलिग्रामवरती PDF टाकील, तिथून अजून तुम्ही सराव करा आणि असे जास्तीत जास्त प्रश्न मित्रांनो आपण जवळपास 6000 प्रश्न प्लस 1000 टेस्ट सिरीजचे प्रश्न 7000 प्रश्न मित्रांनो नॉट अ जोक विथ एक्सप्लेनेशन आपल्याला भेटणार आहे. तेही फक्त 240 रुपयेमध्ये. असा कोणताही कोर्स नाही मित्रांनो एवढं आपल्याला ऑनलाईन टेस्ट प्लस आपल्याला एवढं सर्व मटेरियल प्रोव्हाइड करू शकेल. ठीक आहे. त्यामुळे आजच आपण काय करा व्हॉट्सअप नंबर जो दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा. आपल्याला हे संपूर्ण मटेरियल भेटून जाईल आणि आपल्याला विथ टायमर भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला स्कोअर जे काय आपल्याला मिळणार आहे तर आपल्याला एक्झाम ओरिएंटेड जे की परीक्षेमध्ये आपल्याला सराव झाला पाहिजे की टायमरसोबत कसं आपण सोडू शकू. घरी तर आपण हा प्रश्न 5 मिनिटात सोडू पण विथ टायमर 2 मिनिटात सुटतो की नाही ते सुद्धा आपल्याला तिथं चेक करता येईल. गणेश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, सुरेश तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून कामाला सुरुवात करतात. गणेश 3 दिवस काम करून सोडून देतो, तर राहिलेले काम सुरेश किती दिवसात पूर्ण करेल. आता इथं वेगळा फॉर्म्युला लागला असता, ट्रॅडिशनल पद्धतीने वेगळी मेथड वापरावी लागली असते, परंतु आपण लसावी पद्धतीने करत असल्यामुळं इथं वेगळी पद्धत वापरायची काही गरज नाही. तर त्याच पद्धतीने आपण हे सोडवायचं आहे. तर बघा काय म्हणतंय गणेश काय आहे 10 दिवसात काम करतं आणि सुरेश काय करतो तेच काम काय करतो 20 दिवसात करतो. तर सुरेशचं काम लिहिलं, पाठीमागं पण असंच मांडणी केली होती. ठीक आहे. याचं काम लिहिलं. मध्ये काय केलं होतं आपण तर त्यांचा लसावी मांडला होता. लसावी मांडताना मी काय सांगितलं होतं मोठ्या संख्येचा पाडा म्हणत जायचं, प्रत्येक ठिकाणी थांबायचं, भाग जातो का पाहायचं, जर जात असेल तर तो त्यांचा लसावी. ठीक आहे. परंतु आपण इथं लसावी 40 घेतला आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 20 जरी घेतला असता तरी उत्तर तेवढंच आलं असतं, पण 20 घेतलं असतं तर काय झालं असतं या 2च्या जागेला 1 आलं असतं आणि 4च्या जागेला 2 आलं असतं. ठीक आहे. आता इथं लसावी आपण 40 घेतलाय, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 40 घेतलेला आहे तरी पण आपलं उत्तर येणार. 20 घेतलं असतं तरी पण आपलं उत्तर आलं असतं आणि आपण 20 घेऊन पहा आणि हीच पद्धत वापरा जेणेकरून आपली सुद्धा प्रॅक्टिस होईल. तर आपण काय केलं 40 लसावी घेतला, दोन्हीनी भाग जातोय. ठीक आहे. 40ला काय होतंय दोन्हीनी भाग जातो. मग काय करायचं यांची क्षमता काढायची. ही जी काय आहे ती काय आहे त्यांची क्षमता आहे. 2 आणि 4 काय आहे त्यांची क्षमता आहे. तर आपण काय ही 2 कसं आलं तर 40ला काय केलं एक वेळेस ह्या 20ने भाग दिला. 40 भागिले 20 जर केलं तर किती येतं 2 येतं. 40 भागिले 10 जर केलं तर किती येतं तर 4 येतं. ही काय झाली यांची क्षमता झाली. आता पुढं काय म्हटलंय दोघे मिळून कामाला सुरुवात करतात. गणेश 3 दिवस काम करून सोडतो. आता गणेशची क्षमता किती आहे तर 4 आहे. गणेशची क्षमता किती आहे मित्रांनो तर 4 आहे. सुरेशची किती आहे तर 2 आहे. गणेश काय म्हणतंय तर गणेश हा काय करतो 2 दिवस किती दिवस काम करतो 1 मिनिट हां तर काय सांगितलं गणेश काय सांगितलेलं आहे 3 दिवस काम करून सोडून देतो. म्हणजे 3 दिवसापर्यंत दोघांनी मिळून काम केलेलं आहे. मग आता त्यांची क्षमता आपल्याला फक्त आता क्षमतेवरचाच विचार करायचा. आता याचा विचार करायचा नाही किती दिवस याचं काम संपलेलं आहे. आता फक्त इथून पुढं याचं काम राहिलेलं आहे या 2 कॉलमचं. ठीक आहे. याचं आणि याचं. ठीक आहे. याचं आणि याचं काय म्हणताय 3 दिवस काम करतो. गणेश 3 दिवस काम करतो सोडून देतो. म्हणजे गणेशने 3 दिवस काम केलं, सोबतच त्याच्यासोबत सुरेशने सुद्धा काम केलेलं आहे 3 दिवस. म्हणजे दोघांनी 3 दिवस काम केलेलं आहे. मग जर 2 या क्षमतेने 3 दिवस काम केलं सुरेशने तर ते सुरेशचं काम किती होईल 2 गुणिले 3 किती होईल याचं काम 6 होईल. याने जर 3 दिवस काम केलं तर ह्याचं किती होईल तर 4 त्रिक 12 म्हणजे 6 आणि 12 किती झालं मित्रांनो तर याचं किती 3 दिवस आणि याचं 3 दिवस. ठीक आहे. मग हे 3 दोन्ही 6 आणि 4 त्रिक 12 तर यांनी काम किती टोटल केलं तर 18 काम केलं. किती काम केलं दोघांनी मिळून 18 काम केलं. आपलं टोटल काम किती आहे तर टोटल काम किती आहे 40 आहे. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे उरलेलं काम हो काढायचं आपल्याला. उरलेलं काम जो आहे तो सुरेश किती दिवसात काम करेल ते आपल्याला काढायचं आहे. तर मग यांचं जे 18 काम आहे या 40 मधून आपण काय करायचं वजा करायचं. 40 मधून जर 18 वजा केलं तर किती आलं 22 आलं. तर 22 काम कोणी काय कोणाला काढायचं आपल्याला गणितामध्ये काय सांगितले तर राहिलेले काम म्हणजे जे उरलेलं 22 काम आहे ते सुरेश किती दिवसात काढेल. मग सुरेशची कॅपॅसिटी किती आहे सुरेशची कॅपॅसिटी आहे 2. किती आहे मित्रांनो 2 आहे. उरलं काम किती तर आपल्याला 40 मधून जर 22 वजा केलं तर काम किती उरलं आपलं 40 मधून जर 18 वजा केलं तर किती काम उरलं 22. तर 22 एवढं काम
22 एवढं काम 2 या क्षमतेने किती दिवसात सुरेश कंप्लीट करेल? 22/2 केलं तर की 12. तर 6 दिवसामध्ये काय करेल? तो काम करेल. 22/2 11 दिवसामध्ये काय करेल? तो कंप्लीट करेल. त्या पद्धतीने अगदी सुटसुटीत पद्धतीने आपण संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. एकच मेथड असेल, गणित कितीही किचकट होऊ द्या मित्रांनो, बिलकुल ताण घेऊ नका. आता प्रकार 3 चालू झाला आपला. काय म्हणते बघा, तुम्ही स्वतः पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आपल्याला नाही जमलं तर व्हिडिओ पुढं पहा, जर जमलं तर व्हिडिओ पॉज आपण काय करा, स्किप करत करत पहा. आपला वेळ पण महत्त्वाचा आहे, ठीक आहे. असं नाही की व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी उगीच मी तुम्हाला फोर्स करेल वगैरे, असं नाही आहे. तुम्हाला जर गणित येत असेल पॉज करा, सोडवा, माझी ट्रिक पहा. वेळ जास्त जात असाल तर या पद्धतीने कसं सोडवलं आहे ते पहा, ठीक आहे. अनिल एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, सुनील तेच काम काय करतंय 15 दिवसात पूर्ण करते. दोघे मिळून कामाला सुरुवात करतात आणि सुनील 3 दिवस काम करून काय करतो, सोडून देतो. तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील? काय सांगितलेलं आहे? 3 दिवस. हे महत्त्वाचं आहे. आता बरेचदा आपण सुरुवातीचंच पाहतो, परंतु किती दिवस सुनीलने काम करून सोडून दिलं ते महत्त्वाचं आहे. 3 दिवस काम करून, म्हणजे 3 दिवस तर अनिल आणि सुनील दोघांनी काम केलं असेल, तीच मांडणी करायची. अनिलने 10 दिवस काम केलं, सुनीलने 15 दिवस तर काम केलं. आपण काय करायचं, याचा आता लसावी काढायचा. कसा काढायचा? मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा. मोठी संख्या कोणती? 15. 15 एके 15. 10ने भाग जातो का पाहायचं, नाही जात. 15 दोन्ही 30, तिथे थांबायचं. 30ला 10ने भाग जातो का छोट्या संख्येने, तर जातो. म्हणजे 30 काय झाला, यांचा लसावी झाला, ठीक आहे. 30 यांचा लसावी झाला. आता यांची क्षमता काढायची. क्षमता कशी काढलेली आहे, तर ह्या 30ला एकदा 10ने भाग द्यायचा, एकदा काय करायचा 15ने भाग जायचा. 30/10 जर केलं तर 3 येतं आहे, 30/15 जर केलं तर 2 येतं. हा यांची कॅपॅसिटी झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, तर 3 दिवसानंतर काय केलं, सुनील सोडून गेला. म्हणजे 3 दिवस दोघांनी काम केलेलं असेल. तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, या दोघांची बेरीज करू शकता. 3 + 2 किती? 5. तर 5 गुणिले डायरेक्ट 3 करू शकता. म्हणजे 15 एवढं काम यांनी काय केलेलं आहे, ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे. 15 एवढं काम काय केलेलं आहे, ऑलरेडी यांनी कंप्लीट केलेलं आहे. टोटल काम किती आहे? 30 आहे. उरलं काम किती मित्रांनो? 30 - 15 जर आपण केलं तर उरलं काम किती? 15. उरलं काम किती? 15. तर आता काय सांगितलेलं आहे, तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? आता उरलेलं काम कोण पूर्ण करेल, तर सोडून कोण गेलंय? सुनील सोडून गेलाय. उरलं काम कोण करणार आहे? अनिल काम करणार आहे. अनिलची कॅपॅसिटी किती आहे? 3 आहे. अनिल, हे समजलं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे मी इरेज करतोय, ठीक आहे. हां, तर उरलं काम किती आता आपल्याला? 15 काम उरलं, ठीक आहे. कारण 15 दोघांनी केलं. टोटल काम 30 आहे. 30 - 15 जर केलं तर 15 आलं. आता सोडून कोण गेलं? सुनील सोडून गेला. मग उरलेलं काम कोण करणार आहे? अनिल करणार आहे, ठीक आहे. अनिलची कॅपॅसिटी किती आहे? 3 आहे. मग 15/3 जर केलं तर किती येतं आहे? 5 येतं आहे, ठीक आहे. मग ह्यांनी सुरुवातीला किती दिवस काम केलं मित्रांनो, तर सुरुवातीला ह्यांनी काय केलेलं आहे? 3 दिवस काम केलेलं आहे आणि नंतर काय केलेलं आहे? 5 दिवस काम केलेलं आहे. म्हणजे 3 + 5 जर केलं तर किती उत्तर आलं? आपण 8 आलं, ठीक आहे. उत्तर किती आलं? 8 उत्तर आलं. तर अत्यंत सोप्या पद्धतीने आहे. कोणताही मित्रांनो यासाठी मेथड आपण म्हणजे कोणतेही जास्त किचकटपणा, शॉर्ट ट्रिक किंवा जास्त आपण फॉर्म्युले आपण लक्षात ठेवण्यास आपल्याला सांगितले नाही. फक्त एकच मेथड संपूर्ण चॅप्टर खलास, ठीक आहे. आणि हे संपूर्ण अशाच पद्धतीने आपण हे 7000 प्रश्न डिझाईन केलेले आहेत. तर तेवढ्या मित्रांनो पैशाकडे पाहू नका, कारण एक्झाममध्ये टीम आपल्यासाठी झटत आहे. याचा अर्थ त्यांना सुद्धा मित्रांनो उदरनिर्वाहासाठी 4 पैशाची आवश्यकता असते आणि तेवढेच आपण आपल्याकडून चार्ज केलेले आहेत. जास्त बिलकुल चार्ज केलेले नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्या. कारण आपण जर बाजारामध्ये पाहिलं तर हजारो रुपये आपल्याकडून मागणी केली जाते. त्या बदल्यामध्ये मित्रांनो एवढं क्वालिटी मटेरियल आपण एवढ्या कमी किमतीमध्ये देतो, तर नक्की त्याचा आपण विचार करा. तर पुढचा प्रश्न पहा. XYZ एक काम अनुक्रमे 10, 20 आणि 30 एवढ्या दिवसामध्ये पूर्ण करतात. सर्व मिळून कामाला सुरुवात केल्यानंतर 4 दिवसानंतर X काय करतो? काम सोडून जातो. 2 दिवसानंतर Y काय करतो? काम सोडून जातो. राहिलेले काम काय होते? Z जो आहे तो पूर्ण करतो. तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? तर काय सांगितलं? सर्व मिळून कामाला सुरुवात केल्यानंतर काय 4 दिवसानंतर X काम सोडून जातो. म्हणजे लक्षात घ्या, 4 दिवसापर्यंत हे तिघे सुद्धा काय करत होते? काम करत होते. 4 दिवसापर्यंत हे काम करत होते. मग काय करायचं? त्या चौघांचं सेम पद्धतीने काय करायचं? किती दिवस काम केलं त्यांनी, किती दिवसात काम करतात ते अगदी सुरुवातीपासून जी मांडणी करतो तीच मांडणी करून घ्यायची. त्यांचा त्यानंतर काय करायचा? लसावी काढायचा. लसावी काढल्यानंतर काय करायची? त्यांची क्षमता काढायची. आता क्षमता कशी काढायची मी तुम्हाला पुन्हा सांगणार नाही. क्षमता कशी काढायची? तर 10, 60 जे आहे टोटल त्यांचा लसावी, ह्या प्रत्येकाने भाग द्यायचा. 60ला 10ने भाग दिला की काय येईल मित्रांनो? 6 येईल, ठीक आहे. 60ला 10ने भाग दिला की 6 येईल. त्यानंतर 60ला 20ने भाग दिला की 3 येईल. 60ला 30ने भाग दिला की 2 येईल. ही झाली त्यांची क्षमता. आता ह्या तिघांची बेरीज करायची. डायरेक्ट तुम्हाला सांगतो, आता तुम्ही
यामध्ये प्रावीण्य मिळवताच आलेला आहे. त्यामुळे पुन्हा 6ला 4ने 3ला 4ने परत त्यांची बेरीज करण्यापेक्षा ह्या तिघांची काय करायची आपण बेरीज करायची. 6 आणि 3 9, 9 आणि 2 किती झालं 11 झालं. ठीक आहे, टोटल किती झालं 11. तर यांनी काय केलेलं आहे 4 दिवस एकत्र काम केलं. हे तर तुम्हाला मान्य आहे. किती 44 यांचं काम झालं. टोटल काम किती आहे तर 60 एवढं काम आहे, विसरून चालू नका. टोटल 60 काम आहे. यांनी किती काम केलं टोटल 44. आता काय सांगितलेलं आहे 2 दिवसानंतर. आता कोण सोडून गेलं 4 दिवसानंतर तर एक्स सोडून गेला. आता एक्सचा विषय मिटला. एक्स जो आहे याचा विषय काय झाला मिटला. आता राहिले कोण वाय आणि झेड. त्यातून पण काय सांगितलेलं आहे पहा तर 2 दिवसानंतर वाय काम सोडून जातो. म्हणजे 2 दिवस कोणी काम केलं असेल मित्रांनो तर वाय आणि झेड या दोघांनी मिळून काम केलेलं असेल. ते दोघांचं किती कॅपॅसिटी आहे 3 आणि 2 किती 5 कॅपॅसिटी आहे. म्हणजे 5 या कॅपॅसिटीने किती काम केलं तर 2 दिवस यांनी काम केलं. किती काम केलं मित्रांनो 2 दिवस काम केलं. म्हणजे किती काम झालं यांचं 10 एवढं काम झालं. आता राहिलेलं काम म्हणजे कोण सोडून गेला वाय पण सोडून गेला. तर वायचं पण मिटवून टाकतो मी. वाय पण सोडून गेला. आता फक्त काय आहे झेड राहिला. झेडची कॅपॅसिटी किती 2 आहे. टोटल काम किती आहे मित्रांनो टोटल काम आहे 60. टोटल काम किती आहे 60. त्यापैकी ह्यांची जर बेरीज केली आपण एवढं काम पूर्ण झालं किती 44 आणि 10 54 एवढं काम पूर्ण झालेलं आहे. 54 एवढं काम काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 60 + 54 जर केलं तर उरलं किती मित्रांनो 6 एवढं काम उरलं. उरलं किती काम उरलं 6 एवढं काम उरलं. तर काय सांगितलं झेड ते काम पूर्ण करतो. झेडची कॅपॅसिटी किती आहे 2 आहे. मग काय करायचं 6/2 तर किती आलं 3. तर याला 3 दिवस काय करेल दिवसात पूर्ण करेल. आता आपण काय करायचं याचं उत्तर काढण्यासाठी हे जे काय त्यांना दिवस लागलेले आहेत म्हणजे सुरुवातीचे 4 दिवस त्यानंतरचे 2 दिवस त्यानंतरचे 3 दिवस यांची सर्वांची काय करायची बेरीज करायची. मग आपलं उत्तर येईल. म्हणजे सुरुवातीचे 4 दिवस नंतरचे 2 दिवस आणि नंतर झेडला एकट्याला लागलेले 3 दिवस असे जर केले तर टोटल आपल्याला 9 दिवस लागतील. हे आपलं उत्तर आलं. किती दिवस आलं 9 दिवस आलं. हे संपूर्ण मित्रांनो कष्ट करून PDF मध्ये संपूर्ण काय केलेलं आहे गुंतवून ठेवलेलं आहे आपल्यासाठी दर्ज केलेलं आहे. तर याचा नक्की मित्रांनो लाभ घ्या. कारण स्पेशल पोस्ट विभागासाठी हे सर्व काही डिझाईन केलेलं मटेरियल आहे. सोबत आपल्याला ऑनलाईन टायमर भेटणार आहे. 40 ऑनलाईन टेस्ट सुद्धा यामध्येच प्रोव्हाइड केलेला आहे. सुरुवातीला मी फक्त 40 टेस्ट देणार बोललो होतो परंतु तुमचा प्रचंड प्रतिसाद भेटला आणि मला एवढे एनर्जी आली मित्रांनो हे सर्व क्रिएट करायला की अजून मी त्यामध्येच त्याच प्राईजमध्ये काय होतं बाजारामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये आपण पाहतो मागणी वाढली की किंमत वाढते. परंतु आपण मित्रांनो मागणी वाढली की काय वाढवलं क्वालिटी वाढवली. कारण आपण विद्यार्थी हिताचा विचार करून हे सर्व डिझाईन करत आहात. निव्वळ बिझनेस या नावाने आपण कधीच आपला एक्झाम ऑडिओ चॅनल विचार करत नाही करणार सुद्धा नाही. पुढचा प्रश्न पहा काय म्हणतंय. तर याच प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. अगदी त्याच पद्धतीने मांडणी सुद्धा आहे. तर ए एक काम 30 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून काही दिवस काम करतात. ठीक आहे. आता दिवस दिलेले नाही आपल्याला. काठीण्य पातळी वाढत चाललेली आहे आणि ए काय करतो ते काम सोडून देतो. राहिलेले काम बी 10 दिवसात पूर्ण करतो. तर पूर्ण काम होण्यासाठी किती दिवस लागतील तर अगदी सोपं आहे. याच पद्धतीने करायचं आहे. काय सांगितलेलं आहे एचं काम दिलंय बीचं काम दिलंय. किती दिलंय मित्रांनो तर 10 दिलंय 30 दिलंय. ठीक आहे. ते आहे तसं आपण काय केलं मांडून घेतलं. 10 दिलंय 30 दिलंय ते मांडून घेतलं. त्यांचा लसावी काढला त्यांची क्षमता काढली. ठीक आहे. आता काय केलेलं आहे दोघे मिळून काही दिवस काम करतात. आता राहिलेले काम बीने 10 दिवसात पूर्ण केलं. इथं डायरेक्ट इथं या. आता कुठं या इथं या. काय करतंय बीने काय केलं 10 दिवसात पूर्ण केलं. आता बीने 10 दिवसात पूर्ण केलं राहिलेले काम. आपल्याला माहिती नाही किती काम राहिलं होतं पण आपल्याला एक गोष्ट माहिती तर काय माहिती आपल्याला तर बीची क्षमता माहिती बाबा. आपल्याला काय माहिती बीची क्षमता माहिती. किती क्षमता बीची मित्रांनो तर बीची क्षमता आहे 2. बीची क्षमता किती आहे 2 आहे. त्यांनी सांगितले राहिलेलं काम बीने कंप्लीट केलं भाऊ 10 दिवसात. मग जर 2 या क्षमतेने काम करायचं असेल तर 10 एवढं दिवस लागलं तर त्यांनी किती काम कंप्लीट केलं तर 20 कंप्लीट केलं. टोटल काम किती आहे 60 आहे. मग आपण काय करायचं उरलं काम की 40 60 + 20 जर केलं तर उरलं. तर त्यांनी सांगितलं की उरलेलं काम दोघांनी मिळून केलं. तर दोघांनी मिळून किती काम केलं मग 40 जे आहे त्यांची क्षमता किती आहे 3 + 2 जर केलं तर त्यांची क्षमता किती आहे 5 आहे. ठीक आहे. इथं मी सांगितलेलं आहे 3 आणि 2 कसं काढलं त्याची क्षमता आपण काढलेली प्रश्न 1 पासून मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. ठीक आहे. म्हणजे किती तर त्यांना 8 दिवस लागले आणि बीने का उरलेलं काम किती 10 दिवसात केलं म्हणजे हे 8 अधिक हे 10 म्हणजे किती झालं मित्रांनो टोटल 18 झालं. तर PDF जी जुनी डाउनलोड केली त्यामध्ये थोडंसं करेक्शन होतं. इथं मी करेक्शन केलेलं आहे मित्रांनो. त्या PDF मध्ये थोडंसं इथं काय झालं तर इथं 3 झालं.
ठीक आहे. म्हणून मी काय केली, पुन्हा ही PDF अपडेट केली आणि आपल्यासाठी काय केलं, इथं 2 केलं, जे की प्रश्न बरोबर आहे. पहिल्या PDFमध्ये 16 उत्तर आलं तर तिथं थोडंसं ती PDF जर वापरत असाल तर थोडंसं करेक्शन करा, इथं 18 उत्तर येतं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न क्रमांक 6, ठीक आहे. बोर तर नाही ना झाला मित्रांनो, बोर होऊ नका, कारण तुम्ही वॉचिंग करत आहात म्हणून मी हे सर्व काही अगदी जीव तोडून सांगत आहे. जर अगदी तुम्ही पाहणार नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांना पोहोचणार पण नाही आणि जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ पण होणार नाही. त्यामुळं अगदी 1-2 टाईप राहिलेले आहेत, ते टाईप पहा. काय म्हणताय पहा, ए आणि बी एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, बी आणि सी 20 दिवसात पूर्ण करतात, ए आणि सी तेच काम काय करतात 30 दिवसात पूर्ण करतात, तर एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. खूप सोपं आहे आणि या पद्धतीने तर खूपच सोपं आहे. कारण आपण जर ट्रॅडिशनल पद्धतीने जाल तर याचं काय होणार मित्रांनो, आपण अपूर्णांकामध्ये खूप काही आपल्याला किचकटपणा करावा लागेल. असं खूप काही किचकटपणा, यांचा गुणाकार, यांचा लसावी, पुन्हा काय, तर त्या पद्धतीकडे आपल्याला जायचंच नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने काय करायचं, जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, आता प्रश्नसुद्धा पाहायची गरज नाही. मी तुम्हाला इथंच प्रश्न तुम्हाला समजून येईल. ही जर पद्धत समजली असेल तर तुम्हाला हा प्रश्नसुद्धा इथंच समजून येईल. कसा समजून येईल, प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे ए आणि बी दोघे मिळून 10 दिवसात काम करतात, बी आणि सी दोघे मिळून 20 दिवसात काम करतात, ए आणि सी दोघे मिळून 30 दिवसात काम करतात. मग आपण काय करायचं, यांचा लसावी काढायचा. हे जे दिसत आहे यांचा लसावी काढायचा. यांचा लसावी किती आहे, तर मोठी संख्या कोणती आहे, 30चा पाडा म्हणायचा, प्रत्येक ठिकाणी थांबायचं, म्हणजे 30 एके 30 बघायचं 20ने भाग जातो का, छोट्या संख्येने नाही जात, म्हणजे तो त्यांचा लसावी नाही. 30 दोन्ही 60, 60ला भाग जातो का, तर हो जातो. तर आणि ह्या 10ने भाग जातो का, जातो, म्हणजे 60 काय झाला, यांचा लसावी झाला. यांची क्षमता काढून घ्या एकत्रितपणे. ए आणि बीची 60/10 केलं तर किती येतं, 6. 60/20 जर केलं तर किती येतं, 3. 60/30 जर केलं तर किती येतं, हे. तर हे काय झालं, यांची क्षमता झाली. आपल्याला काढायचं आहे काय, तर आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो, तर ए एकटा किती दिवसात पूर्ण करेल हे सांगितलं आहे. ठीक आहे. एकत्रितपणे त्यांचं दिलं आहे आणि ए एकटा किती दिवसात काढेल हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर ए एकटा करण्यासाठी काय करायचं, जे दिलेलं आहे, टोटल जे दिलेलं आहे त्यांची क्षमता काय करायची, ॲड करायची. त्यांची टोटल क्षमता किती आहे, 6 आणि 3 9 आणि 2 11. ठीक आहे. यांची जर आपण बेरीज केली तर टोटल किती आहे, 11 आहे. पण हे काय आहे, प्रत्येकी 2-2 येतात. इथं ए आला, इथं ए आला, इथं बी आला, इथं बी आला, इथं सी आला, इथं आहे, म्हणजे ट्वाईस ABC बरोबर 11. ABC बरोबर किती येईल, 11/2. ठीक आहे. ट्वाईस ABC बरोबर किती आलं, 11 आलं. ट्वाईस ABC, कारण प्रत्येक ठिकाणी 2-2 आले म्हणून 11 आलं. हे फक्त समीकरण सोडून घ्यायचं. ए प्लस बी प्लस सी बरोबर काय आलं, 11/2. हे 2 इकडं घालवलं. नंतर आपल्याला ए काढायचं आहे म्हणून ए एका साईडला ठेवलं. 11/2ला परत हे इकडं गेलं, काय झालं, बी अधिक सी काय झालं, याला वजा झालं, कारण आपल्याला काय करायचं आहे, ए काढायचं आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं, इथं जे आहे बी प्लस सी करा मित्रांनो. इथं थोडंसं करेक्शन झालेलं आहे, कारण बी प्लस सीची जर किंमत आपण पाहिली तर किती आहे, आपण पाहू शकता. असं करेक्शन करा. काय करेक्शन करा, तर बी प्लस सी करा. इथं काय करा, बी प्लस सी करा तुमच्या PDF मध्ये, कारण आपल्याला काय करायचं, ही फक्त या उजव्या साईडला नेलेलं आहे, याला काय झालेलं आहे, वजा झालेलं आहे. ठीक आहे. हे इकडं गेल्यानंतर वजा होईल. मग बी प्लस सी हे 3 कुठून आलं, तर त्यांची क्षमता आपण वरती पाहिलेलं आहे, ती क्षमता आहे अशी ठेवली. मग 11/2 वजा 3 जर केलं तर आपल्याला किती येईल, किंवा डायरेक्ट पण आपण हे करू शकता, बे 2 4 बे 5 असं करू शकता. डायरेक्ट यातून जर हे वजा केलं तर ते पण आपल्याला येईल. ठीक आहे. हां, बे 5 10 आणि हां, बे 5 10 बे 5 10 5.5 मधनं जर आपण 3 वजा केलं तर डायरेक्ट आपल्याला काय होईल, ह्याचीच किंमत येईल. असं पण करा, किंवा डायरेक्ट अपूर्णांकामध्ये 5/2 सुद्धा ठेवा. 5/2 ठेवलेला फायदाच आहे. का फायदा आहे, तर आपल्याला टोटल कामला फक्त आता भाग द्यायचा आहे. टोटल काम किती आहे मित्रांनो, 60 आहे. टोटल काम किती आहे, 60 आहे. त्या 60ला फक्त काय करा, भाग द्या, आपल्याला उत्तर येईल. 60ला काय करा, फक्त एच्या हे काय केले आपण, एची एकट्याची क्षमता काढली. आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण काढू शकता आणि या पद्धतीने पण काढू शकता. याची क्षमता फक्त आपली काढली, एवढी किचकटपणा करायची काही सुद्धा गरज नव्हती. फक्त टोटल 11 आहे, ट्वाईस ABC 11 आहे. मग ABC किती आलं मित्रांनो, 11/2 आलं. ठीक आहे. 11/2 आलं, किंवा 5.2 पण करू शकता आपण. ठीक आहे. 5.5 पण करू शकता आपण. त्यामधून डायरेक्ट ह्या बी प्लस सीची वजा करा 3. ठीक आहे. 2.5 राहिलं, किंवा डायरेक्ट यालाच आपण 5/2 पण म्हणू शकता. ठीक आहे. मग हे 5/2 काय करा, 60ला डिवाईड करा. 60 काय आहे, टोटल वर्क आहे, लसावे आहे. 60 भागिले काय करा, 5/2 करा. ठीक आहे. मग 5 1 5 5 2 10,
बरोबर 12 गुणिले 2 आलं, किती आलं मित्रांनो 24 आलं. याचं उत्तर किती आलं 24 आलं. तर अगदी सोप्या पद्धतीने आहे. अशाच पद्धतीने आपल्याला टाईप 7 सुद्धा पाहायला भेटेल. काय म्हणतंय बघा, ए आणि बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, बी आणि सी 15 दिवसात पूर्ण करतात, ए आणि सी 20 दिवसात पूर्ण करतात. तर ए बी सी ते काम किती दिवसात पूर्ण करतील. टाईप 7 आहे. आता काय केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने आहे. तर टोटल 3 आपल्याला विचारले आहे. उलट इथं आपल्याला थोडंसं सोपं जाणार आहे. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण काय केलं मित्रांनो, यांची क्षमता काढून घेतली. ठीक आहे. याची क्षमता काढून घेतली, यांचा लसावी काढला, यांची क्षमता काढली. याला काय केलं आपण भाग दिला, 12ने 60ला भाग दिला 5 आलं. ठीक आहे. 4 आलं, 15ने भाग दिल्यानंतर आणि 20ने 60ला भाग दिल्यानंतर 3 आलं. यांची क्षमता आली. त्यानंतर आपण काय केलं, ए बी सीची क्षमता काढून घेतली टोटल. ठीक आहे. ट्वाईस ए बी सी बरोबर 12 आलं. ए बी सी क्षमता 6 आली. डायरेक्ट आपल्याला लसावी 60 होता. 60 भागिले आपल्या तिघांचं काम सांगितलेलं आहे, 6 आलेलं आहे. 6 म्हणजे 10 दिवस आलेला आहे. एवढं सोपं आहे. मागाच्यापेक्षा हे काय होतं, सोपं होतं. तर अशाच पद्धतीने मित्रांनो अपडेटेड सिलेबसनुसार, अपडेटेड सिलेबस मी सुरुवातीलाच दाखवलं, त्यानुसार आपल्याला हे जर परचेस करायचे असतील तर आपण काय करायचं आहे, या व्हॉट्सअप नंबरवरती बिंदास काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपल्याला हे सर्व काय होणार आहे, स्टडी मटेरियल मिळून जाणार आहे. आणि अजून एक मित्रांनो आपल्याला गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज म्हणण्यापेक्षा एक आपल्याला संधी आहे 10,000 रुपये मिळवण्याची. तर त्याबद्दल आपण पाहूया क्विकमध्ये. आपल्याला 10,000 मिळवून देण्यासाठी एक आपण काय केलेलं आहे, एक चान्स दिलेला आहे, संधी दिलेला आहे. आपण SSCची तयारी करत असाल किंवा इतर परीक्षांची जरी करत असाल तर नक्की पार्टिसिपेट व्हा. आणि आपलं जे ज्ञान आहे, आपली जी सध्या आपण अभ्यास करण्याची जी काय आपली टेस्ट आहे, ती टेस्ट करण्यासाठी मित्रांनो आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. पहा काय आहे, अनअकॅडमी SSC चॅम्पियन लीग. तर या लीग कधी होणार आहे, ही चॅम्पियनशिप कधी होणार आहे, तर ही 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबरला होणार आहे मित्रांनो. आणि फायनल जे आहे त्याचं 31 ऑक्टोबरला आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर नेमकं काय आहे त्याबाबत आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर हे जे काय आहे ते या एक्झाम पॅटर्ननुसार होणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपण आताच पाहिलं की सुरुवातीच्या दिवशी काय होणार आहे, जे आपल्याला आता डेट सांगितली, ग्रुप 1 ची स्टेजची होणार आहे, 50 क्वेश्चनची आपली टेस्ट होणार आहे. त्यासाठी अर्धा तास वेळ असणार आहे. त्यामध्ये विषय कोणते कोणते असणार आहेत, तर रिझनिंग आणि GA, रिझनिंग आणि GA हे विषय असणार आहेत. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आपण रिझनिंग आणि GA मध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला पेपर 1 महत्त्वाचा आहे. ग्रुप स्टेज जर आपण पाहिलं तर त्यासाठी क्वांट आणि इंग्लिश असणार आहे, किचकट विषय आहे. त्यासाठी याची जास्तीत जास्त आपण तयारी करा. जर आपण यामध्ये मित्रांनो अनअकॅडमी सिलेक्ट झाला, जर यामध्ये सिलेक्ट झाला तर आपल्याला फायनल राऊंड देता येणार आहे. तो म्हणजे 60 मिनिटाचा असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये 4ही सब्जेक्ट असणार आहेत, रिझनिंग, GA, क्वांट आणि इंग्लिश. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. आता आपण म्हणणार की यासाठी काय प्राईस काय आहे, तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. लक्षात घ्या, सर्वप्रथम यासाठी कोणतीही नोंदणी, रजिस्ट्रेशन फी काहीही असणार नाही. हे सर्व काय फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येकाने पार्टिसिपेट व्हा मित्रांनो. आपण आपल्या मोबाईलवरती डायरेक्ट पार्टिसिपेट होऊ शकता. त्याची लिंक आहे ती डायरेक्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दिलेली आहे. त्यावरती क्लिक करा आणि डायरेक्ट याला काय व्हा, पार्टिसिपेट व्हा. ठीक आहे. तर आपण जर फर्स्ट रँक आपण जर प्राप्त केली यामध्ये तर 5,000 रुपयाचं आपल्याला गिफ्ट भेटणार आहे, बक्षीस भेटणार आहे. जर आपण रँक सेकंड आणि थर्डला आला तर 2,500 रुपये भेटणार आहेत. आणि रँक 4 आणि 5th स्टेजला जर असाल तर आपल्याला 1,000 रुपये भेटणार आहेत. फायनल रँकमध्ये जर आपण गेला मित्रांनो तर 10,000चे वेगवेगळे गिफ्ट वाउचर आहेत ते आपल्याला भेटणार आहेत. तसंच फायनल रँकवाल्यांना, सेकंड आणि थर्डवाल्यांना काय भेटणार आहे, 5,000 रुपयाचे गिफ्ट वाउचर भेटणार आहेत. आणि फायनल रँक 4 आणि 5 वाल्यांना, होल्डरवाल्यांना काय भेटणार आहे, 2,000 रुपये भेटणार आहे. तर मित्रांनो या SSC चॅम्पियन लीगमध्ये, कारण यामध्ये तर आपल्याला तर रुपया खर्च करायचा नाही, हे लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला तर काय आहे, रुपयासुद्धा खर्च करायचा नाही आहे. शिवाय आपल्याला काय आहे मित्रांनो, गिफ्टसुद्धा भेटणार आहेत, बक्षीससुद्धा भेटणार आहेत. त्यामुळे ही तारीख लक्षात घ्या, 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबर तसंच 30 ऑक्टोबर. तर या तारखेची वाट पाहू नका. आत्ताच काय करा, एनरोल करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची डायरेक्ट लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जा आणि आत्ताच आपला जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट करून घ्या. कदाचित जर जास्त पार्टिसिपेट आले तर आपल्याला ती संधी भेटणार सुद्धा नाही. तर अनअकॅडमी लेट्स क्रॅक इट या नावाने मित्रांनो आपण काय करायचं आहे, या एक्झामला क्रॅक करायचं आहे आणि या बक्षिसामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. आणि आपल्या विभागाच्या बक्षिसामध्ये जर आपल्याला ते 7,000 प्रश्न पाहिजे असतील, ऑनलाईन 40 टेस्ट पाहिजे, डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर, त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करा, आपल्याला ते भेट जाईल. व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्यास एक लाईक नक्की करा मित्रांनो. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहेत आपल्या एक्झाम वाडी यूट्यूब चॅनलवरती.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.